सर संगमेश्वरचं मला ना पहिले एक जाणून घ्यायचंय की ते नाव कुठून आलं संगमेश्वर? अलकनंदा आणि वरुणा अशा ओके. 2 नद्या आहेत. या 2 नद्यांच्या संगमावरती वसलेलं ठिकाण ते संगमेश्वर असं ओके. झालं. आणि आपण बघितलं तर भारतभरात कुठेही नद्यांचे संगम हे कायम पवित्र मानले गेलेले आहेत. संगमावरती आपल्याला हटकून एखादं देऊळ बांधलेलं दिसतं. संगमावरती लोकांनी यावं, तिथला अनुभव घ्यावा, तिथल्या देवळामध्ये जाऊन जो कुठला देव असेल त्याची काय उपासना करावी. त्या निमित्ताने लोक तिथे जातील म्हणून प्रत्येक संगमावर एक देऊळ असतं. संगमेश्वरचं असंच झालंय. या ज्या 2 नद्यांचा संगम तिथे झाला, तिथे 12व्या शतकामध्ये कल्याणी चालुक्य या डायनास्टीमधला जो राजा कर्ण आहे, बरोबर त्यांनी तिथे कर्णेश्वराचं देऊळ बांधलं. बरोबर. त्याच्यानंतर पुढे आपण बघितलं तर पेशवाई काळामध्ये तिथे एक संगमेश्वर अशा नावाने एक देऊळ तिथे बांधलं गेलेलं आहे. अगदी ते मुख्य संगमावरती देऊळ आहे. तर या 2 नद्यांच्या संगमावरती बसलेला ईश्वर म्हणून तो ओके. संगमेश्वर असं त्याचं नाव पडलं. बरोबर. म्हणजे आणि ह्याला असं दक्षिण काशी म्हणून पण संबोधलं जातं का? हां, दक्षिण काशी अशासाठी संबोधलं जातं की संगमेश्वर हे शंकराचं स्थान आहे. ओके. शिवाचं स्थान म्हणलं की तिथे भैरवाचं स्थान आलं. ओके. आपण जर का कसबा हा जो भाग आहे, कसबा म्हणजे मूळ किंवा जुना. बरोबर. संगमेश्वरमध्ये आपण कसबा संगमेश्वर असं म्हटलं जातं. तिथले लोक कसबा नुसतं म्हणतात. तर कसबा संगमेश्वरला आपण गेलो, तिथे हे देऊळ आहे. तिथेच भैरवाचं पण देऊळ आहे संगमेश्वरला, कसब्याला. तिथेच एक ज्ञानवापी नावाची छोटीशी विहीर आहे. ओके. आणि हे सगळं आपल्याला काशीमध्ये सुद्धा दिसतं. आणि ओके. तसंच जणू काही ज्यांना काशीला जाता येणार नाही अशा लोकांसाठी पुण्य मिळवण्यासाठी म्हणून त्या सगळ्या मंदिरं ती सगळी या ठिकाणी करावं असं त्या कर्णाच्या त्या राजाच्या डोक्यात असावं. आणि त्यामुळे त्यांनी जसं देऊळ बांधलं तसंच तिथे भैरवाचं स्थान तयार केलं. ज्ञानवापी नावाची एक विहीर आहे मोठी, ती निर्माण केली. आणि त्यामुळे या स्थानाला दक्षिण काशी असं म्हणतात. आपल्याला दक्षिण काशी अशी खूप स्थानं दिसतील महाराष्ट्रामध्ये बघितलं तर, दक्षिण भारतामध्ये. मुळात उद्देश तोच होता की जे लोक काशीपर्यंत जाऊ शकणार नाहीत अशा लोकांना काशीचं पुण्य मिळावं, इतका प्रवास नाही करू शकत अशासाठी म्हणून केलेलं स्थान. शिव आहे, महादेव आहेत आणि भैरव आहे, हे 2 जण असले म्हणल्यानंतर ते काशीचंच एक रूप आहे असं समजलं जातं, म्हणून त्याला दक्षिण काशी म्हणतात. बरोबर. आणि आता तो परिसर सर कोकणात आहे म्हटल्यावर निसर्ग एकदम जबरदस्त असणार. अफाट निसर्ग आहे. खरं तर कसं झालंय, कोकण म्हणलं की आपल्याला आंबा, काजू, मासे, समुद्र या गोष्टींची हे एवढंच डोळ्यापुढे येतं. किंवा ठरलेली ठिकाणं, गणपतीपुळे, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, किंवा रायगडात गेलं तर दिव्यागर वगैरे. तर असं नाही आहे. याच्या कितीतरी बाहेर कोकण आहे. आपण संगमेश्वर परिसराची झालं असं की आपण चिपळूणवरनं निघतो आणि सरळ रत्नागिरीला जातो किंवा गणपतीपुळ्याला जातो. पण याच्यामध्ये हा संगमेश्वर तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये असंख्य गोष्टी आहेत. त्यामुळे कोकणात गेल्यानंतर काय काय आपल्याला बघायचं, तर आंबा, काजू, समुद्र हे सोडून सुद्धा कोकणामध्ये बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आणि जेव्हा हा परिसर फिरलो तेव्हा असं जाणवलं की इथे म्हणजे काय नाही आहे. इथे धबधबे आहेत, इथे प्राचीन देवळं आहेत, इथे म्युझियम आहेत. ओके. हां, त्याच्यानंतर इथे लोकसंस्कृती आहे. इतकी व्हरायटी. 3 नद्यांचा संगम आहे एका ठिकाणी. तिसंग नावाचं जे ठिकाण आहे तिथे खूप वेगळ्या प्रकारची देवळं आहेत, खूप वेगळ्या प्रकारची ठिकाणं आहेत. दुमजली गाभारा असलेलं देऊळ आहे, गरम पाण्याची कुंड आहेत. म्हणजे हे सगळं एका तालुक्यामध्ये जर एकवटलेलं असेल. गिरीस्थान आहेत, टिकलेश्वर आहे, मार्लेश्वर आहे, त्याच्यानंतर भवानीगड सारखा किल्ला आहे, महिमतगड सारखा किल्ला आहे. म्हणजे अक्षरशः इतक्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. आणि वाईट बाजू दुसरी अशी की हे सगळं दुर्लक्षित आहे. हे कोणालाही माहीत नाही की हे एका ठिकाणी इतकं सगळं असू शकतं. कोकण म्हणलं की लोक वेगळीकडे धावतात. त्यामुळे ह्या वेगळ्या परिसराची ओळख व्हावी म्हणून फिरलो आणि त्यानिमित्ताने पुस्तक लिहिलं. असा हा संपन्न परिसर आहे सगळा संगमेश्वरचा.